अमृता, काय आजचं अक्षर कोणतं आहे? आजचं आपलं अक्षर आहे न. मराठी वर्णमालेची जी 24 सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचं अक्षर बाणेमधला न. तर ही जी चिंच आहे ना त्याचा आपल्याला कोळ करून घ्यायचा पहिल्यांदा. 1 वाटी चिंच घेणार आहे. त्यासाठी 2 ते 3 वाट्या आपल्याला पातेल्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि ही चिंच व्यवस्थित अशी खळखळ उकळून घ्यायची. चिंचेचा कोळ मी आता ऑलरेडी करून थंड करून ठेवलेला आहे, तो मी वाटीवर घेते. आता सैंधव मीठ घालते. अगदी 1 चमचाच घालायचा आहे सुरुवातीला. त्यानंतर काळं मीठ 1 चमचा, मीठ 1 चमचा, पूड 1 चमचा. इथं मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करूया. आता इथं मी 3 ते 4 काड्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याच्या. 1 वाटी पुदिना घ्यायचा आहे. कोथिंबीर 1 ते 1.5 वाटी घ्यायची. पुदिन्यापेक्षा थोडीशी जास्त कोथिंबीर घ्यायची. अगदी थोडंसंच पाणी घालायचं सुरुवातीला. हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. हे बघा व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आता आपण काय करूया, यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घालायचं आहे. अंदाजानेच वाटीभर पाणी घातलंय. आता आपण काय करूया, हे पाणी जे आहे ते गाळून घेऊया. गाळल्यामुळे काय होतं, जो आपण पाणीपुरी खाताना चोथा येतो ना तो तोंडामध्ये येत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये पण भरपूर असं पाणी घालायचं आहे. साधारण 1-2 वाटी मी पाणी घातलेलं आहे, ते पण आपण यामध्ये घालूया. व्यवस्थित हे सगळं डाळ दाबून घ्यायचंय चाळणीमध्ये. हे बघा हा थोडासा गाळ जो आहे ना तो मी पुन्हा एकदा मिक्सर मध्ये घालून थोडंसं पाणी घालून बारीक करून घेते. चोथा गाळून घेतलेला आहे. छान असं आपलं हिरवं पाणी तयार आहे. आता आपण काय करूयात, यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहोत. सुरुवातीला मी जो आपण अर्धी वाटी चिंचेचा कोळ काढून घेतला होता बाजूला तो घालणार आहे. आणखीन थोडंसं मी चिंचेचं आता जे राहिलेलं मिक्सर मधलं पाणी होतं ते घालते. त्यामध्ये मी पाव वाटी गूळ घालणार आहे. असं हाताने तसं मी मिक्स करून घेते. आणखीन 1 चमचा मी इथं धनेपूड घालते. साधं मीठ 2 चमचे आपण इथं सैंधव मीठ घालणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करायचंय आणि गूळ पण मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो. लागलं तर आपण थोडंसं वरून पाणी ऍड करूया. आपण पाणीपुरी फोडूया. आमच्या सोलापूरची जी पाणीपुरी असते ना त्यामध्ये रगडा किंवा काही बटाटा वगैरे असं काही नसतं. थोडासा मी कांदा घालते. खूप अगदी थोडासा असतो. कांद्याची पात जास्त असते. कांद्याच्या पातीशिवाय काही मजाच नाहीये. भरपूर असं पाणी, थंड पाणी असतं बरं का. थोडंसं मस्त असं थंड करून घ्यायचंय तरच मजा येते या पाण्याची. आणि वरून शेक. तयार आहे. भरपूर पाणी घातलेलं आहे. तर आपली जी मराठी वर्णमालेची 24 सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर होतं न. आणि जसं की आपल्याला माहितीये न अक्षरापासून असा कुठलाही शब्द तयार होत नाही, पण न अक्षर हे कुठल्याही शब्दामध्ये येतं. तर आपण तसा एक पदार्थ केलेला आहे पाणीपुरी. तुम्हाला याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला ही जर्नी जी आहे आपल्यासोबत कंटिन्यू करायची असेल तर यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.